नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याच्या हद्दीतील मुली व महिलांकरिता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. त्याबद्दल अर्ज प्रक्रिया जी आहे त्याच्याबद्दल हे आर्टिकल आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे त्यांचं ऑफिशियल जे आहे ते परिपत्रक म्हणू शकता किंवा ॲड म्हणू शकता. ह्याच्याबद्दल आपण डिटेल्ड इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जर तुम्हाला रीड करायचे असेल, तसेच हे परिपत्रक वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे तुम्ही हे रीड करू शकता. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 29 मार्च 2022 मध्ये नमूद केल्याप्रमाणे महानगरपालिका महिला व बालविकास विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील मुली व महिलांकरिता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता जे इच्छुक उमेदवार असतील, प्रशिक्षणार्थी जे आहेत, त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. महिला व मुलींना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. आता इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत. तर हे फक्त मनपा हद्दीतील रहिवासींसाठी आहे. सो मेक शुअर की तुम्ही ह्या हद्दीत येत असाल आणि तुम्ही इच्छुक असाल तर 18 ते 33 हे वयोगट त्यांनी ठेवलेलं आहे. तर ह्या वयोगटाच्या अंतर्गत जर तुमचं एज बसत असेल, ज्यांची उंची 155 सेंटीमीटर आहे, महिलांचं आहे हे, आणि त्यांनी पुढील आवश्यक कागदपत्रे, उदाहरणार्थ आता मनपा हद्दीतील तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागेल, किमान 10वी उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता लागणार आहे, जातीचा दाखला, तसेच आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांसह अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. अर्जदारांचे जे अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्व मुली व महिला यांची मैदानी परीक्षा व लेखी परीक्षा घेऊन त्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या उमेदवारांनाच प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. अतिशय चांगली संधी आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणास प्रवेश देण्यापूर्वी प्रशिक्षणाचा शुल्क 10% रक्कम रुपये 2,500 लेखा विभागात भरणे आवश्यक आहे. 2,500 रुपये फी आहे. आता ही फी भरल्यानंतर जी पावती आहे ती सादर केल्यानंतरच तुमचा प्रवेश जो आहे तो इथं निश्चित केला जाईल. आता इथे दिलेला आहे सदर अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीचा कोणताही इथं जे मार्ग तो दिलेला नाहीये. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला महिला व बालविकास विभागातील सौ जयश्री दिवेकर, त्यांचा मोबाईल नंबर इथं मेन्शन केलेला आहे, मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये देईल. सौ वंदना थोरात, तसेच त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, यांच्याकडे स्वीकारले जातील. तसेच यांची ऑफिशियल वेबसाईट आहे एक docs.google.com. इथे सुद्धा तुम्ही जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करू शकता. म्हणजे वेबसाईट नाहीये, गुगलचा फॉर्म आहे. तर या फॉर्मच्या मदतीनं तुम्ही जे आहे इथे अर्ज दाखल करू शकता. खूप सोपं आहे. अर्ज जो आहे तुम्हाला 12/12/2025 ते 22/12/2025 म्हणजे 10 दिवसांचा अवधी तुम्हाला देण्यात येत आहे. या जे 10 दिवस आहेत या वेळेच्या आतच तुम्हाला जे तुमचा अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने तसेच गुगल डॉक्सच्या मदतीने जे आहे तो सादर करायचा आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला जर याच्यामध्ये जर इंटरेस्टेड असाल, चांगली संधी आहे. जर तुम्ही जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याच्या हद्दीत येत असाल, महिला आणि मुलींसाठी म्हणत आहे, तर त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शुल्क पण कमी आहे. 10% रक्कम तुम्हाला जे आहे ते भरून जे आहे ते तुमची नोंदणी कंप्लीट करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काय प्रश्न असतील याच्याबद्दल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. ॲज वेल ॲज हे आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून रीड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.